सांगलीच्या पलूस तालुक्यात अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची तब्बल 4 दिवसांनंतर आमदार विश्वजित कदमांकडून पाहणी करण्यात आली। नागठाणे येथे नुकसानग्रस्त शेतीचे आमदार विश्वजित कदम यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। 4 दिवसांपूर्वी पलूस तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी व गारपीट पाऊस झाल्याने फळबाग शेतीचं प्रचंड नुकसान झाले। या नुकसानानंतर तब्बल 4 दिवसांनंतर आमदार विश्वजित कदम यांनी मतदारसंघातील नागठाणेसह परिसरात झालेल्या नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीचा सोपस्कार पार पाडलाय। गेल्या काही दिवसांपूर्वी जो संपूर्ण पलूस तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यात जे गारपीट झाली त्या गारपिटीमुळे सांगली जिल्ह्यातील आणि विशेष करून पलूस तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या फळबागा असतील, द्राक्षाच्या बागा असतील याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याची पाहणी करता आज शासकीय सर्व तहसीलदार, PDO, कृषी खात्याचे अधिकारी आणि आम्ही सगळेजण इथं आहोत। अंकुलकोप गावातलं क्षेत्र पलूस तालुक्यातलं सर्वात जास्त बाधित झालेलं आहे आणि निश्चितच या गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर आता एक मोठं संकट ह्यातनं कोसळलेलं आहे। परंतु एक ह्या पलूस कडेगावचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आणि शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर आता पंचनामे तर झालेलेच आहेत, मी तोंडी सूचना अधिकाऱ्यांना दिल्याच होत्या, पंचनामे तातडीने करा आणि त्यानुसार जवळजवळ मला वाटतं 90% पंचनामे झाले असतील, काही 5-10% राहिले असतील ते आज होऊन जातील। परंतु शासनाकडनं तातडीने मदत मिळावी ही मागणी मी शासनाला, कृषी मंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना करणारच आहे। त्याच्या व्यतिरिक्त जुने निकष न ठेवता सध्याच्या बाजारभावाप्रमाणे जे काही शेतकऱ्यांचं या फळबागा लागवडीकरता जे काही रक्कम जाते त्याचा एक व्यवस्थित हे करून मोजमापन करून त्यातनं मार्ग काढला पाहिजे आणि योग्य दर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने ह्यातनं आज मदत झाली पाहिजे।